डॉक्टर सोहम जोशी, पोटविकार आणि लिव्हर ट्रान्सप्लांट फिजिशियन, अशोका मेडिकवर हॉस्पिटल. आज आपण मोटिलिटी क्लिनिक याच्या उद्घाटनानिमित्त आपण बोलत आहोत. तर मोटिलिटी क्लिनिक हे अन्ननलिकेचे, पोटाचे आणि मोठ्या आतड्याच्या स्नायूंच्या बद्दल करण्याच्या तपासणीची टेस्ट आहेत. ते मोटिलिटी क्लिनिकमध्ये होतं. याच्यामध्ये इसोफिजियल आणि ॲनोरेक्टल मॅनोमेट्री, कोलॉन ट्रान्झिट स्टडी, MRI डिफिगोग्राफी या सर्वांच्या थ्रू आपण आजाराचे निदान करतो आणि आजाराचे निदान झाल्यानंतर पेशंटच्या गरजेनुसार सर्जिकल किंवा मेडिकल ट्रीटमेंट आपण देतो. मुख्यत्वे पेशंटला आपण मेडिसिनशिवाय थेरपीनी, बायोफीडबॅक थेरपी म्हणा किंवा एक्सरसाइज थेरपी म्हणा, ह्या थेरपीनी पेशंटला रिलीफ देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे औषधांशिवाय करणारी आणि रिझल्ट देणारी ट्रीटमेंट असं मी मोटिलिटी क्लिनिकचं वर्णन करेल. त्यामुळे हे पाथ ब्रेकिंग ट्रीटमेंट आहे असं मी म्हणेल आणि नाशिकमधला हा सर्वप्रथम पहिलाच मुख्यत्वे पेशंट सेंट्रिक प्रयोग आहे असं मी म्हणेल. मी डॉक्टर संदीप पाटील, हेड ऑफ डिपार्टमेंट गॅस्ट्रोएंटरोलॉजी, अशोका मेडिकवर हॉस्पिटल. आपल्याकडे हा मोटिलिटी क्लिनिकचा जो उपक्रम आहे तो नाशिकमधील पहिलाच उपक्रम आहे आणि ही फर्स्ट OPD आपण सुरू करतोय. तर याच्यामध्ये ज्या रुग्णांना चेस्ट पेन वारंवार होत असतं, ज्यांचं कार्डियाक वर्कअप नॉर्मल आहे किंवा ज्यांना गिळण्याचा त्रास आहे वर्षानुवर्षापासून, किंवा ज्यांना बद्धकोष्ठता, डिफिकेटरी डिसऑर्डर हा आजार आहे, कॉन्स्टिपेशन वारंवार होत असतं, तर त्या रुग्णांना आपण मॅनोमेट्री, बायोफीडबॅक अशा नवीन उपचारांनी विदाऊट मेडिसिन ही ट्रीटमेंट देऊ शकतो. तर नक्कीच ह्या रुग्णांनी ह्या क्लिनिकचा लाभ घ्यायला पाहिजे आणि त्याने म्हणजे विदाऊट मेडिसिन्स अशा पेशंटचं कॉन्स्टिपेशन हे दूर होऊ शकतं आणि पुढचे प्रॉब्लेम्स हे टाळता येऊ शकतात.